तुझ्या पोरीला काय फुकट नांदवायचं का? मारून टाकलं. जावयाचे ते शब्द वैष्णवीच्या वडिलांचे काळीज चिरत गेले. ही घटना केवळ एका मुलीच्या दुर्दैवी मृत्यूची नाही, तर आपल्या समाजातील हुंडा प्रथेसारख्या क्रूर मानसिकतेचं उघडं नागडं दर्शन घडवणारी आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं वैष्णवी हगवणेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ही आत्महत्या नसून तिला हुंड्यासाठी छळ करून मारलं गेलं असा थेट आरोप तिच्या वडिलांनी केल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे हिचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नात तिच्या वडिलांनी भरपूर हुंडा, 51 तोळे सोने, 7.5 किलो चांदी आणि फॉर्च्युनर कार दिली होती. तरीही तिच्या सासरकडून समाधान होत नव्हतं. शशांक हगवणे पती आणि राजेंद्र हगवणे सासरे वारंवार वैष्णवीला पैशासाठी त्रास देत होते. कधी थेट मारहाण तर कधी मानसिक छळ. तिचं आयुष्य असह्य झालं होतं. तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार एका प्रसंगी त्यांनी सासरच्यांना विचारलं की वैष्णवीच्या अंगावर एवढ्या जखमा कशा? त्यावर उत्तर आलं, आधीच सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजेत, तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं, म्हणूनच तिला मारून टाकलं. या शब्दांनी तिच्या वडिलांचं काळीज हेलावून गेलं. सुरुवातीला मुलीचा विचार करून काही वेळा वडील पैसे देत राहिले, पण जेव्हा सासरच्यांनी 2 कोटी रुपयांची मागणी केली तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर वैष्णवीवर होणाऱ्या छळामध्ये वाढ झाली. 16 मे रोजी तिच्या पतीने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून म्हटलं, तुमच्या मुलीला घेऊन जा. काही तासांनी दुसरा फोन आला. वैष्णवीने गळफास लावला आहे. वैष्णवीला चेलाराम हॉस्पिटल बावधन येथे नेण्यात आलं होतं, मात्र तिला त्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. तिच्या शरीरावर जखमांचे ठळक व्रण, गर्दनभोवती वन, दोन्ही हातपाय, पाठ, डोक्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. हे फक्त आत्महत्येच नव्हे तर संशयास्पद मृत्यूचं स्पष्ट संकेत देतात. प्रश्न अनेक, उत्तर कुठे? जर हे आत्महत्या असेल तर शरीरावर एवढ्या जखमा का? हुंडा दिल्यानंतरही नव्या मागण्या आणि छळ का? पोलीस आणि राजकीय दबावामुळे सत्य लपवलं जाते का? कायदेशीर कारवाई आणि समाजाची भूमिका. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे चौकशी निपक्ष होईल का, हा खरा प्रश्न आहे. आज जर एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरातच असं घडलं तर सामान्य जनतेचं काय? समाजाने या प्रकारच्या घटना विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. हुंडा, स्त्रीछळ, मानसिक हिंसाचार यांसारख्या गोष्टींविरोधात कठोर कायदेशीर पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. शेवटी वैष्णवी हगवणे ही फक्त एक नाव नाही, ती शेकडो हुंड्यांसाठी छळ झालेल्या मुलींची प्रतिनिधी आहे. तिच्या मृत्यूचं उत्तरदायित्व तिच्या सासरकडील दोषींवर निश्चित ठेवून कठोर शिक्षा होईपर्यंत जनतेनं खंबीर भूमिका घ्यावी, हीच काळाची गरज आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.